ही ब्लाऊजची मापे आहेत. उंची आहे 13 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन 14 इंच. छाती आहे 32चा चौथा भाग 8 प्लस 1.5 इंच बरोबर 9.5 इंच. पुढचा गळा आहे 6, शिलाई मार्जिन अर्धा इंच 6.5 इंच. आडवा गळा आहे 2.5, शोल्डर 5.5, मुंडा 6, मागचा गळा 8.5, शिलाई मार्जिन अर्धा बरोबर 9. बाही लांबी आहे 5.5, शिलाई मार्जिनसाठी 1 इंच बरोबर 6.5 इंच. दंडगेर आहे 9.5. तर आपण या मापांनुसार पेपर कटिंग पाहणार आहोत. मी इथे 2 पेपर घेतलेले आहेत. बंद बाजू आपल्याकडे घ्यायची, त्या साईडून मापे टाकायचे, पुढे ओपन बाजू ठेवायची. सर्वात अगोदर उंची टाकून घेऊयात. उंची आलेली आहे आपली 14 इंच. 1 इंच ॲड करू. रुंदी टाकणार आहोत 9.5. म्हणजे छातीचा चौथा भाग 8 प्लस 1.5 इंच करून आपण 9.5 वरती मार्किंग करून घेऊयात. व्यवस्थित बॉक्स तयार करून घेऊयात. हा बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण आडवा गळा टाकूया. 2.5 इंचावरती आडवा गळा टाकायचे. पुढचा गळा आहे 6, शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर 6.5 वरती मार्किंग करून घेऊ. हाही बॉक्स आपण ड्रॉ करून घेऊयात. आता आपण शोल्डरचे माप टाकूया. शोल्डर आहे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊयात. लगेच मुंड्याचे माप टाकायचे. 6 इंचावरती मुंडा, पुढेही 6 इंचावर टाकून घ्यायचं माप, म्हणजे बॉक्स असा बरोबर येईल. आता मुंड्यातील माप टाकून घेऊयात. 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतले. पुढे 1 इंच व्यवस्थित असा शेप देऊन घेऊयात. फ्रंट साईडचा शेप आहे हा. योक पट्टीसाठी मार्किंग करून घेऊयात. 4 इंचावरती इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे. नंतर याच्या अर्ध्या मापावरती अर्धा इंच मार्किंग करून घेऊन व्यवस्थित असा योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. कटोरीसाठी 3.5 आणि 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. वरून 5 इंचावरती मार्किंग करून व्यवस्थित कटोरीचा आकार देऊन घेऊयात. इकडून अर्धा इंचावरती मार्किंग करून हा बॉक्स तयार. पुढील गळ्याचा आकार देऊन घेऊया. आता पेपर कटिंग करून घेऊयात. दोन्ही पेपर व्यवस्थित पकडून आपण कट करून घेऊयात. अगोदर पाठीमागील मुंड्याचा आकार जो दिलेला आहे तिथून दोन्ही पेपर कट करून घ्यायचे, म्हणजे मागील भाग आपल्याला भेटेल. अशा पद्धतीने पेपर कटिंग करून घ्यायचा. मागील भाग बाजूला काढून ठेवूयात. नंतर योकपट्टीचे कटिंग करून घेऊयात. पुढील गळ्याचे कटिंग करून घेऊयात. पुढच्या मुंड्याचेही कटिंग करून घेऊयात. कटोरी कट करून घेतली. आता बॅक साईडची कटिंग करून घेऊयात. आडवा गळा 2.5 इंच, गळा लांबी होती 9 इंच. व्यवस्थित बॉक्स ड्रॉ करून सिंपल राऊंड नेकच आपण बनवणार आहोत. कटिंग करून घेऊयात. हा तयार आहे आपला बॅक साईडचा पार्ट. आता आपण वाढीव कटोरी करून घेऊयात. त्यासाठी मी हे पेपरचं पान घेतलेलं आहे. त्याच्यावरती व्यवस्थित अशी ही कटोरी ठेवून घ्यायची आणि ड्रॉ करून घ्यायची.
तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या साईडून 1 इंचावरती मार्किंग करून घेऊ. इकडे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे मार्किंग आलेलं जोडून राऊंड शेपमध्ये हा आकार जोडून घ्यायचा. आता हे दोन्ही पॉइंट एकमेकावरती ठेवून 1.5 इंचावरती मार्किंग करूयात. आता कटिंग करून घेऊयात. खालच्या बाजूने 1.5 इंच, वर 2.25 इंचावरती मार्किंग करून घेऊन कटोरी कट करून घेऊयात. ही आपली कटोरी रेडी आहे. आता आपण बाहीचे पेपर कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. रुंदी 8 इंच, लांबी 6.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेला आहे. व्यवस्थित बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. या साईडून 3.5 इंचावरती मार्किंग करायचं. वरून 1 इंच हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे. त्याचा अर्धा करून दोन्हीकडे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा. दंडघेराचे माप टाकूयात. 6 इंचावरती दंडघेर येतोय. हे 2 पॉइंट जोडून घेऊयात आणि बाही कट करूयात. पहिल्यांदा बाहेरील शेप कट करून घ्यायचा. नंतर आतील शेप कट करूयात. ही आहे आपली बाही तयार. 32 साईजचे हे पेपर कटिंग तयार आहेत.